आणि हा वड तरी किती वर्ष? बाबा ह्यो वड सगळ्या कागदपत्राला लागेल, पण तरी किती वर्ष जुना असेल तुमचा? आणि आमचं कोणी हे आजूबाजू यायची आधीच कापावरचा म्हणून तेवढा 300-400 वर्षाच्या अगोदरचा. 100 वर्ष त्याच्यावर देवस्थान जबरदस्त मला. देवस्थान एवढं पॉवरफुल होते. देवस्थान लय भारी आहे. खरी दिवाळी आहे तुमची. मुंबईला ती दिवाळी, आपल्या लोकांची ही दिवाळी, देव दिवाळी, थोरली दिवाळी. ही दिवाळी तुम्ही फटाकडे उडवता. आज आमच्याकडे काय करणार म्हणजे जेवणार होय आणि जातील खडे रान धरू. ओके, पहिल्यान भेटायचो रे. असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज 21 तारीख आहे, 21 नोव्हेंबर, आणि आज देवदिवाळी आहे, देवदीपावली. तर गावाला देवदीपावलीला उत्सव म्हणजे कसा जत्रा असतात प्रत्येक मंदिरात. काही मंदिरात सप्ते चालू होतात. आणि गवळदेव म्हणजे काय असतं की गुराखांचा देव. गवळदेव म्हणजे जे रानात जातात गुरं वगैरे चरवायला, त्यांच्या रक्षणासाठी जे महापुरुष राखणदार आपण म्हणतो ते असतं. तिथे वनभोजन असतं. म्हणजे सगळी गावातली जी मंडळी असतात, पुरुष मंडळी, ती एकत्र जमून वनभोजन करतात. जेवण वगैरे तिथे सर्व मिळून जेवण बनवतात, देवाला गाराणी करतात, नवस करतात. आणि म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगतो एक, की आपण जे भात असते, शेती असते, शेतीच्या वेळी ही गुरं सगळी राखणेला असतात. म्हणजे राखण गुरांचे किल्ले, ते गुरं सांभाळतात, चरवतात वगैरे. आणि भात वगैरे कापून झालं की देव दिवाळी नंतरला गुरं रानात सोडतात, ती आपली आपली चरतात. म्हणजे कुणाच्या शेतीचं नुकसान होत नाही. त्यासाठी त्या गवळ देवाला नवस वगैरे गाराणं केलं जातं की बाबा ह्याच्या पुढं कुणाचा काय त्रास होता नाही आणि गुरांनाही कुठल्या जनावरांचा वगैरे त्रास होता नाही ह्याच्यासाठी करतात. आणि वाघ पहिला म्हणजे कसं असायचं, पहिला वाघ पळवणी असायची. म्हणजे पोरांना, म्हणजे रानात वाघ फिरतो ना, तर आपली गुरं आपण सोडणार तर त्यांना त्रास होणार किंवा वाघ त्यांना इजा करणार, खाणार, यासाठी वाघ पळवणी पण केली जायची. ती कशी केली जायची, बारकी पोरं असतात त्यांना असा काजळ विजळ असं हे लावून गवत बिवत बांधून असं वाघ समजून त्यांना हडहड करून त्यांना पिटळलं जातं. म्हणजे वाघ पळवणी केली जाते. असं होतं पहिलं. पण आता तेवढं काय कोण तेवढं आता करत नाहीत, कारण गावात पण आता खूप कमी लोक राहिली आहेत, जास्त आता लोक नाहीत. त्यामुळे फक्त वनभोजन करतात. राखणदाराची, म्हणजे जो राखणदार आपला आहे, मोठा वड आहे आमच्या इथं, तिथं तुम्हाला मी जाईन ना त्यावेळी मी तुम्हाला दाखवीन. जवळजवळ 300-400 वर्ष जुना वड आहे, पताळाचा वड आम्ही म्हणतो त्याला. तिथे आज ही आमच्या गावातली परब मंडळी जी आहेत ती तिथे आज वनभोजन करणार, गवळदेवाची पूजा करणार आणि गाराणी वगैरे करून आज देवदिवाळीचा उत्सव करणार. आज आमच्याकडे कसं आहे, आम्ही पण आज देवदिवाळी म्हणजे सण आला आमच्याकडे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं म्हटलं आहे तुम्हाला की आमच्याकडे प्रत्येक व्हिडिओला आमचं जे कुलदैवत आहे त्याची पूजा ही केली जाते. त्याचप्रमाणे काकांनी आमच्या घरी आता देवाची पूजा केलेली आहे. जशी आमची विधिवत पूजा आहे प्रत्येक सणाला, त्या पद्धतीने काकांनी पूजा केली आहे. मी आता जाऊन पाया पडतो आणि तुम्हाला पण दाखवतो, बघा कसं काय आहे ते. तसं आमच्या इथं बघा, एक कातळ असल्यामुळे ना तेवढं थंड वाटत नाही. दुपारनंतर थोडं गरमच होतं आणि गावी जरा थंडी कमीच आहे तशी. दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूजा ही आमची केलेली आहे व्यवस्थित अशी. आता फक्त मी पाया पडून घ्यायचं आहे आणि गाराणी करायची आहेत. गाराणी केल्याच्या नंतर नैवेद्य दाखवून मग आम्ही तिकडे गवळदेवाकडे जाणार. बाबा देवा तू माझ्या बाबा जाणे बाबा माझ्या बाबा तुला माझ्या बाबा बसला पण ठेवलेला. आज वर्षभराचा दिवस माझ्या बाबा देव दिवाळी त्या दिवशी पुन्हा फुलाच्या पाकळीने पूजा केलेली आहे, डाव्याने केलेली. माझ्या बाबा तू उजवीने मान करून घ्यावीस. त्याप्रमाणे माझ्या बाबा काहीची चूक झाली असली तरी मकलास करून आज तरी म्हटलेल्या कामाला म्हटलेल्या शब्दाला उभं हात गेला. अंधाराचा होता तो पाठीचा पुढा करून अंधाराचा उजेड केला. अशा रीतीची खबरदारी घेऊन वर्षाची होती ती मर्याद केली. गुरा वासरा माणसापोरात सगळ्याची सुखी सांभाळून पासून मुंबई पर्यंत राहतात त्यांना होतं ती सुखी सांभाळून. काय नाही आता निवेदाचा आज गाराणं करून झालेलं आहे. आता हे सर्व वाढी ठेवायची नैवेद्य देवाला. हे पण 12 ठेवायचे. किती ठेवायचे? 9 वाड्या. 7 देवाच्या आणि 2 बाहेर, 1 तुळशीला आणि 1 बाहेर. ओके, मिळून 12 वाड्या दसऱ्याला. ओके. तर आता देवाला नैवेद्य दाखवून झाला की आम्ही गवळदेवाच्या इथं जाणार आहे.
आणि तिथे जेवणासाठी बोलवलंय आणि तिकडेच महत्वाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आता तिथे जाणार थोड्या वेळाने. ही वाडवडिलांची का? तर आता आम्ही चालू आहे गवळदेच्या इथं, पत्राळ्याच्या वाडाच्या इथे. 4-5 जण आहे आम्ही. आता कुठल्या बाजूने जायचंय? कुठून जायचं? वाट बघूया. चल पुढे होती की वाट ही समजत नाही. असंच जाऊया, भाईंच्या कडक्यात जाऊया. हो बाकी वरना तरी बाबा जाम ऊन आहे. तुम्ही तेव्हा सगळे इथं होतात ना पोरवाडी? मी तर अजून म्हणजे लहानपणापासून अजून पत्राळ्याच्या वाडाकडे एकदा पण गेलो नाही. माहित नाही मजा होणार होती रे, पण ते मार्गशीर झाला ना, एक चाकर मध्ये आला म्हणून तुम्हाला बोललो ना, ऑफर आजच्या पुरता आहे. ऑफर आत्ता पुरता आहे. हवं असेल तर आत्ताच, नाही तर नंतरला काय नाही. हा नंतर काय नाही, ऑफर आजच्या पुरता. तुम्ही पहिला दरवर्षी येत असाल ना रे? पहिला मी 1-2दा झालो होतो. मी अजून साधा पत्राळ्याच्या वाड्याच्या इथं कधी गेलो नाही. मला जायचं होतं बऱ्याच वेळा, पण साध्यच झालं नाही. आज त्या निमित्ताने तरी जाईन. हो बाळवा का गवळदा म्हणजे काय असतो? आता देव दिवाळी म्हणजे काय, कशासाठी काय करतात? देव दिवाळी आता गुराबिरा सगळी सुटली आपली, म्हणजे पाऊस पडला की राखणा उभा झाला. आज क्लिअर कानी काढून टाकली, म्हणजे पहिल्या पूर्वीच सांगतो. म्हणजे मिरगाच्या याच्यात शेती वगैरे झाली की राखणं असणार गुरांना. तो आता कोण बोलू शकत नाही. हा मग आता गुरं सगळी त्याच्या हवाली, तोच राखण करणार. काय गोठण, हा आपला पत्राचा ओढा ना, ही गोठण. ओके. तिथं गावातली अधिक आम्ही सड्यावरची एकत्र जेवण करणार आणि एकत्र बसणार आणि गिरणी करणार. गाई गुरांना गोचरी वगैरे होता नाही. ओके. तुमचा सांभाळ कर, आमचा सांभाळ कर, असं कारण करणार. जेवणार समाप्त झालं. आणि जेवण वगैरे सगळं ही पुरुष पुरुष मंडळींची गवळ. आणि म्हणजे राखण्यावर गुरांच्या राखण्या असतात त्यांचं. म्हणजे असंच आपण समजायचं की गुरांच्या राखण्याची पूर्वीचा हे मांड. ओके. त्या मांडावर म्हणजे मांड कसा, म्हणजे अख्खर गुरा बाबा इथे सगळी इथे केल्यानंतर इकडे दिसणार इकडे अख्खराचा वड झाला. आणि हा वड तरी किती वर्ष बाबा ह्यो वड सगळ्या कागदपत्राला लागेल, पण तरी किती वर्ष जुना असेल तुमचा? आणि आमचं कोणी आजोबाजोबा यायच्या आधीच असतं. कापावरचा म्हणून तेवढा 300-400 वर्षाच्या अगोदरचा. 300 वर्षाच्या. मी तर गेलोच नाही, जवळून नाही, लांबून एवढा मोठा. ती सांगू शकत नाही किती वर्ष झाली. त्याच्यावर देवस्थान जबरदस्त मला. देवस्थान एवढं पॉवरफुल आहे. देवस्थान लय भारी आहे. आणि ते वारे येतं ते काय करायचं? कुठलं वारे येतं काय? आता पण वारी वगैरे येतात? आता नाही, आता फक्त आपण जेवण करणार, सांगणार. ओके. हॉटेलला आता काय माहिती उद्या काही ठिकाणी शाळा गवत असते. म्हणजे आता हे दुसरा आता हे उरलेलं आहे की सगळं काय भाजीपाला म्हणून काय ते उद्या एक जेवण बनवायचं असं. ओके. जमू हे नारळाने आता जे आपण जे नारळाने आता ठेवणार त्याचं पूर्ण काय राहील ते घरात वाटून खाण्यापेक्षा ना परत एक जेवण बनवायचं, सगळं समाप्त करून टाकायचं उद्या. वन भोजन सारखं. ते उद्या कुठं आपला वाघोबा माहित आहे ना, खाली वाघोबा मंदिराच्या त्याच्या पाठीमागे जेवण तिथं बनवतात. ओके. आणि तिथे जेवतात सगळे. मग आता हे जेवणाचं जे पण आता हे जेवणाचं जे नियोजनाने असतं ना, हे वर्गणी वगैरे काढून असतं का कसं काय? गावात वर्गणी आम्ही नारळ घेतो. ओके. गावात वर्गणी काय लागणारा खर्च किती काढतात? काय असेल ते. आता तिकडे आमच्या इकडे गवळ आहे ना, नारळाचं पाणी म्हणून तिथे गवळ आहे ना. आज हे जेवण आहे, म्हणजे आज पण ओढे आहेत. तिकडे कोण करतात? पुढच्या गावातले ऐकून. ओके. म्हणजे प्रत्येक वाडीचा गवळ असतो. जे जिकडे ज्यांची गुरं ज्या ठिकाणी असणार तिकडच्या लोकांचा तिथे त्या राहणार. उद्या ते काय लागलं? कुसू. आता ते जेवण करणार. उद्या आज पण भजी आहेत, वडे आहेत. उद्या भजी वडे मिरच्या भाजलेल्या सगळं, भजी पुरी सगळं उद्या ते सगळे पोरके जमतो. आणि ताट जेवायचा. जेवण झाला संपलो. दिवाळी झाली. दिवाळी झाली. खरी दिवाळी आहे तुमची. मुंबईला ती दिवाळी.
आपल्या लोकांची ही दिवाळी, देव दिवाळी, थोरली दिवाळी. हा ही दिवाळी. तुम्ही फटाकडा उडवता. आज आमच्याकडे काय करणार म्हणजे आज ना जेवणार होय आणि जातील खडे रान धरू. ओके. पहिल्यान भेटायचो रे. आता नाही, आता बंद केलं ना, आता कोण नाही तेवढं. ही परिस्थिती असा रे बाबू. हा पूर्ण एवढा लांबच्या लांब पुरं वडच आहे का दुसरं पण झाड आहे का त्याचे? हे काय ओवळीचं झाड ते मोठं आहे ना. हा ती ओळी, बाकी सगळा ओळ. ओके. गाड्या बऱ्याच लागल्या आहेत. हे इथे सगळे परबांचं, हे गावाचे खालचे वरचे परबवाडीतले सगळे इथे वाड्या आहेत त्याच्या वाडीतले येते. जवानकडे करतले तकडे म्हणजे पूर्वीपासून. ओके. आणि नंतर गाड्यांना करू खायचं निवड करतो. ओके. म्हणजे मेन ठिकाण या इकडचं मेन ठिकाण हेच निवड जातो ना. त्याच्यानंतर मग ती सगळी निवड खाना काय म्हणतो गार निघालतो मी. तर आता पोचलोय आम्ही इथे. बघा किती गाड्या लागल्यात, पूर्ण गावातली सगळी पुरुष मंडळी आले. तर पुरुष मंडळीच जेवण करते संपूर्ण. बघा हा इथे समोर रोड आहे मेन, आणि तिकडे तिकडे त्या साईडला तिकडे आमची घर आहेत, आमची वाडी. बरंच ना. संदीप नमस्कार शेठ. नमस्कार. झालं सगळं काय म्हणता? बरंच ना. हा बसते. अरे हे लोक बसले पण लगेच. सगळे झाले सर्वांचा. चला बसले. त्याला मानकरी असणार तू. सावळी मस्तच सावळी एकदम. हे करा. बरं ना. बरा ना जेवण. बरा ना. पॉवरफुल. हो बरं ना. हो आताच. देवाची वाडी ठेवलेली आहे इथे. देव आहे. तर आता मित्रांनो सर्वांचं जेवण झालेलं आहे. जेवण एकदम अप्रतिम होतं. सर्व पुरुष मंडळींनीच केलेलं होतं मिळून सर्वांनी. मस्त जेवण होतं. आणि असं रानात बसून झाडाच्या खाली जेवण्याचा एक वेगळाच आनंद आहे. म्हणजे वनभोजन आपण म्हणतो तसं. आणि आता जेवण झाल्याच्या नंतर सर्वजण इथं जी गावातली मंडळी आहेत ती भांडी वगैरे जी जेवणाची होती ती धुवायला घेत आहेत. ती धुवून झाली आहेत त्यांची बऱ्यापैकी. हे बघा ही अशी भांडी आणि आता झाली आहेत धुवून.
देवा हमारे जा शिक्षक गावन कर आज आपल्या तुम्ही आज गेल्या कारण ते शिक्षक गावन गेल्या कारण ते मी जोडा आज जी कामं लागवड करता लागवड घर मध्ये समोर ह्याला तू आज काय मी तुम्हाला असं तुझ्या सगळ्या तुम्हाला जी काय म्हणजे भाजी रोटी तुम्ही बँक म्हणून हो काय म्हणतास लावून नको पैसे तुम्ही करा काय ता नको अरे कधी इलाज कधी किती दिवस कल चालला किती दिवस हस ना हा ना ते पगारपती काय हा मला आज जी काही रीतीप्रमाणे ती केलेली असा ती मान्य करून घेऊ. आज जा काय फटाफिटा असा का हटून आज गावापासून मुंबईपर्यंत सगळ्यांना सांभाळण्याकरिता आज उभं राहून आज जी काय मतपुरवणी मोडलेली असतात ती जोडून आज जो काय फाट पडलेलो असतात तो फाट मिटून गाठ मारून त्यावेळी त्या जो मातेश्वर वटेश्वर भावेपुरी पाहुण्याच्या बघे तसंच मग या गणित करून आज जशी जशी रीत मोडलेली असते रीत जोडून जो काय गवळी आता राखाडी ब्राह्मण म्हणून वाटेकाटेचे अधिकारी आज चालणारो पुढे लागणारो म्हटलेला काम करणारो आज उभं करून जेनी खुटी मारल्यान मटी रचवल्यान आणि आपलो झेंडो लावल्यान तासूत आणि भूत उभ्या करू आज जसं चलत तो पुरावो तरी जो काय वसात असा चोरा चांडाळान फाट घातलेलो असा तरी तो फाट मिटून गाठ मारून देवा मारोजा पोलीस पाटील संजय आज त्यांनी श्रीपर्यंत ठेवलेला असा सामान्य करून घे आणि त्याच्या घर कुटुंबाची राखण देवा मारोजा बाळू पटकारे यांनी सालाबाजी श्रीफळ ठेवलेला असा सामान्य करून घे आणि त्यांच्या घर कुटुंबाची राखण रखवाली करून मला देवा मारोजा बाबू साळसकर यांनी सालाबाजी श्रीफळ ठेवलेला असा सामान्य करून घे आणि त्याच्या घर कुटुंबाची राखण रखवाली करून बरा ताकर बाबा आधी पेडूया ना ह्या कोणता रावला सालाबाजी कोणता रावला विजय कदम. तर मित्रांनो आता जेवण झाल्यानंतर गाराणी घालायचं काम चालू आहे सर्वांची म्हणजे प्रत्येक घरातलं एक एक नारळ सालाबाजीप्रमाणे राखण रखवालींचं गाराणं चालू आहे गवळदेवाकडे किंवा बा गुरंढोरं जी काय रानात चरायला सोडणार त्यांना इजा होता नाही त्यांचे रक्षण कर अशा पद्धतीचं गाराणं सर्वांचं चालू आहे. काही जणांचे नवस असतात म्हणजे घरगुती नवस कोणाचे ते घालायचे परत फेडायचे असे दोन्ही चालू आहेत आणि नवस केल्याच्या नंतर नारळ वाढवायचा म्हणजे नारळ फोडून ते पाणी देवावरती घालायचे. याच्यानंतरला आजचं काम गवळदेवाचं पूर्ण झालं. तर मित्रांनो ही अशी देवदिवाळीची प्रथा आणि पूजा असते गावी कोकणात. हे झाड बघा ते ओवळीचं झाड आहे किती मोठं झाड आहे बघा त्याचं खोडच जवळजवळ थोडं प्रचंड खोड आहे आणि ह्याच्या सावळीमध्ये वडसुद्धा आहे आणि हे इथे बघा हा आपला गवळदेव आहे. गवळदेव म्हणजे गुराख्यांचा देव हे राखणदार ठिकाणदार जे इथं आपण रानात गुरेढोरे सोडतो गुरेढोरे जी चरायला आपण सोडतो त्या सर्वांचं रक्षण करण्याचं काम आणि त्या गुराख्यांचं रक्षण करण्याचं काम हा ठिकाणदार महापुरुष करत असतो. तर त्यालाच आता वर्षातनं एकदा दर देवदिवाळीला त्याला पूजून नैवेद्य वगैरे दाखवून त्याला सांगणं केलं जातं आणि पुढच्या वर्षापर्यंतची त्याला मर्यादा त्याच्याकडनं करून घेतली जाते. ही अशी गावची देवदिवाळीची प्रथा असते. प्रत्येक गावी प्रत्येक कोकणात म्हणजे कोकणात प्रत्येक जागी हे देवदिवाळीचं केलं जातं गवळदेवाचं. ज्याला आजचं तर झालेलं आहे कार्यक्रम व्यवस्थित कार्यक्रम. मी पण फर्स्ट टाईमच आलो देवदिवाळीला गावी पण मस्त वाटलं. ह्या झाडाच्या सावळीत किती सावळी एवढा बाहेर ऊन आहे पण सावळी बघा किती मस्त आहे. आणि आता बाजूला गारणं घालायचं काम अजून चालू आहे.
बरीच गारांनी असतात प्रत्येक गावातल्या घराचं म्हटलं तर टाईम जाईल. आम्ही आता निघू. फोडलेल्या सर्व नारळांची आता इथे खिरापत म्हणजे प्रसाद केली जाते, जेणेकरून ती सर्वांना देता यावी. तर मित्रांनो आता निघालोय मी. बघा मागे अजून बरीच गावातली मंडळी आहेत. गावात बऱ्याच वाड्या आहेत, म्हणजे बावकरवाडी, परबवाडी, घाडीवाडी, आमची धनगरवाडी, अशा बऱ्याच वाड्या आहेत. प्रत्येकाची गाईगारांनी असतात. खूप व्हिडिओ मोठी होईल आणि खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे आम्ही आता आमचं झालं जसं बऱ्यापैकी झालंय तसं आता आम्ही निघतोय. आत्ता आमच्या वाडीतली काही मंडळी आत्ता येत आहेत बघा. हा लय लोक सगळं संपायला आला आणि आत्ता येत आहेत. परवांचं व्हायला आला आता. हो गाड्यांचं बाकी अजून. चला चला जातो मी आता. नाही जातो आता. कधी चाललेलो नाही, उद्या जाईन मुंबईला उद्या. हो बरेच ना. चला येवा नंतर खाली. हा हे बघा प्रत्येक गाव घरातली माणसं जेवढी घरं आहेत गावात तेवढी सगळीजण ह्या एकाच ठिकाणी येतात असं नाही. ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाण आहे ना, तिथे प्रत्येक जागी येत असतात. आता इथले म्हणजे वरती परबवाडी तिकडची घाडीवाडीची वगैरे ही आणि आमची ही मंडळी इथे येतात. काही जण तिकडे मायनात तिकडे एक ठिकाण आहे तिथे जातात. काही जण तिकडे पुढे तिकडे जातात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथं म्हणजे कसं आहे ज्या ठिकाणी ज्यांची गुरंढोरं चरतात त्या ठिकाणचं एक ठिकाण महापुरुष असतो, ठिकाणदार असतो. त्या ठिकाणीच ते लोक करत असतात हे बऱ्याच ठिकाणी. मला पण काय जास्त तेवढी माहिती नाही, पण जेवढी मला माहिती होती तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा ते समोर दिसतंय ते तिथे आमचं घर आहे आणि ह्या बाजूला इथे हा वड आहे. हे एवढंच अंतर आहे आणि गावाला काही अंतर जास्त वाटत नाही. असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट नक्की करा. तर व्हिडिओ आवडली असेल तर सर्वांनी लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि कमेंट केला तर तुमच्या कमेंटमधनं मला कळतं की काय व्हिडिओमध्ये चुकतं आहे का, किंवा काय लोकांना बघायचं आहे, किंवा काय माझ्याकडे राहतं आहे. तेवढं मला शिकायला भेटेल त्याच्यातनं आणि तुमचा एक सल्ला भेटेल मला. त्यामुळे कमेंट मात्र नक्की करा. धन्यवाद.